जर एखाद्या नवीन आईला झोपण्याच्या पोझिशनमध्ये काहीतरी त्रास होतोय, टाके दुखतायत किंवा फिडिंग जमत नाहीये झोपून, तर ह्या सिच्युएशनमध्ये शी कॅन कन्सल्ट अ फिजिओथेरपिस्ट हू कॅन हेल्प हर टू अंडरस्टँड व्हॉट वुड बी द राईट पोझिशन फॉर हर, पर्टिक्युलरली केटर्ड अँड कस्टमाइज्ड फॉर हर. दुसरी गोष्ट म्हणजे तिला जर फीडिंग करताना, बसून फीडिंग करताना, बेडवरती बसून फीडिंग करताना त्रास होतोय, पाठीचा त्रास होतोय, मानेचा त्रास होतोय, अशा सिच्युएशन्स मध्ये इट इज ऑलवेज बेटर टू कन्सल्ट अ फिजिओथेरपिस्ट टू अंडरस्टँड की आपल्याला कुठले मसल्स ओव्हर ऍक्टिव्ह आहेत, कुठे रिलॅक्सेशनची गरज आहे, कुठल्या पोझिशनमध्ये ते मसल्स रिट्रिगर होणार नाही. ह्या गोष्टीसाठी फिजिओथेरपिस्ट नक्कीच मदत करू शकतो टू कस्टमाइज द पोझिशन. जसं की फॉर एक्झाम्पल आम्ही कायमच हे सांगतो पेशंट्सना की डू नॉट go towards your baby, lift your baby up with and use a feeding pillow so that you are sitting straight. तुम्ही सरळ बसलात की तुमच्या पाठीच्या कानाची काळजी घेतली जाते व्यवस्थित आणि मग त्याच्या पुढे बेबी पण व्यवस्थित कम्फर्टेबली फीड होतो. ड्युरिंग ब्रेस्ट फीडिंग जर्नी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आईने पूर्ण रेस्ट घ्यावी, कारण 9 महिन्यात तिच्या शरीरात बरेचसे बदल झालेले असतात. त्यातनं बाहेर निघायला रेस्ट आणि रिकव्हरी हा खूप महत्वाचा भाग आहे. आणि रेस्ट आणि रिकव्हरीमध्ये काय महत्वाचं आहे तर आपल्या मसल्सना छान ठेवणं. काय प्रकारे ठेवू शकतो आपण, तर पहिली गोष्ट तर त्यांना व्यवस्थित हायड्रेटेड ठेवणं, पाणी व्यवस्थित पिणं ज्याच्याने मसलची रिकव्हरी व्यवस्थित होईल. दुसरी गोष्ट म्हणजे मसल्सना एका पर्टिक्युलर पोश्चर मध्ये मेंटेन करणं आणि ते पोश्चर ब्रेक सुद्धा करणं की त्याला त्याच्यातनं सुद्धा रेस्ट मिळाली पाहिजे, नाहीतर मसल्स फटीग मध्ये जातात.